हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज पटापटा आपण पुरी भाजीची रेसिपी बनवूया मस्तपैकी. चला आपण नाश्त्यासाठी रेडी करूया, है ना. वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, है ना. तर तुम्ही म्हणत असाल हे काय झिपरी सोडून करते का? झिपरी नाही सोडून करणार आहे, बांधणार आहे ह्याला. आता आंबडा टाकून मस्तपैकी काम करायचं आपल्याला, कामवाली बनायचं आता सध्याला किचनमध्ये. तर एक झिपरी सोडून मात्र केस जातील ह्याच्यामध्ये जेवणामध्ये, आणि मग आहे आपल्याला. तर असं करायचं नाही, डोंट वरी, मी बांधणार आहे. आणि चला फटाफट करून घेऊया आपण, ठीक आहे. तर चलो, भाजी रेडी करत आहे. बघा एवढं मोठं पीठ मळलं आहे गाईस. किती मेहनत लागते एवढं मोठं पीठ मळायला. आणि तुम्ही म्हणत असाल फक्त नाश्त्याला एवढं मोठं पीठ, हम खाते पिते घर के भाई बहुत लगता है. मळून झालेलं आहे, याला थोडं भिजू द्या पिठाला मस्तपैकी, आहे ना. तर चला भिजू द्या, पुरी भाजी बनवूया मस्तपैकी आपण. तर बटाटे मी शिजवायला ठेवलं, शिजू द्या. आता आपण नारळाची चटणी तोपर्यंत बनवून घेऊया, तुम्हाला दाखव. तर गाईस तुम्ही बघू शकता, खोबरं आहे, अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे, आणि फुटाणे आहेत, आणि 3 मिरच्या टाकल्यात, आणि मीठ, कोथिंबीर टाकायची असेल तर टाका, आणि लसूण टाकायचं आहे गाईस, ठीक आहे. मी लसूण अजून नाही टाकलं, टाकणार आहे आता, विसरून गेल ते बरं झालं. लसूण टाकायचं ह्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि थोडंसं पाणी घालून फिरून घ्यायचं, तुम्हाला दाखवतं आहे ना. की एकदम कर्नाटक स्पेशल, गावाकडे कसं माहिती आहे का, कर्नाटकमध्ये पुरी भाजी आणि ही चटणी एकदम कॉम्बिनेशन एकदम मस्त झक्कास गाईस. तुम्ही एकदा करून नक्कीच बघा आणि मला कमेंट करा, ठीक आहे. तर तुम्हाला मी दाखवते. बघू शकता मी असंच टाकले, चिलट्यासोबत लसूण टाकले, तर वाटून घेणार. तुम्हाला चिलट्या काढायचं असेल तर काढू शकता, मी असंच टाकते. तर चला आपण वाटून करून घेऊया, ठीक आहे. चलो गाईस, तुम्ही बघू शकता एकदम मस्त मीठ वगैरे एकदम खतरनाक झालेलं आहे गाईस. तुम्ही एकदा नक्कीच करून खावा, एकदम मस्तपैकी आणि झटकेपट बनणार आहे. तर ही झाली आपली चटणी रेडी नारळाची, ठीक आहे. नारळ आणि फुटाणा, खोबरं आणि फुटाण्याचं, ठीक आहे. तर चला आपण करूया बटाट्याची भाजी. आता मस्तपैकी कांदा कापून घेतले, जिरा मोहरा टाकले, मिरची कापलेत, तिखट तुमच्या हिशोबाने करा गाईस. आणि हे आमचे झाडाचे मस्तपैकी हिरवेगार कढीपत्ता आमच्या झाडाचे बरं का गाईज, मी टेरेसवरनं तोडून आणलेत मस्तपैकी, खूप छान आहेत. अजून पण खूप आहेत कढीपत्ता, मी अर्धेच तोडून आणले होते, पण छान वाटतं आहे ना गाईज, आपल्या घरामध्ये झाडं असलं तर मस्त छान. मला तर खूप छान फील होतं आहे की आमच्या झाडाला कढीपत्ते आले, है ना. तर चला मी हे मस्त हिरवेगार मस्तपैकी टाकते, तर तुम्हाला दाखवते. मस्त पातेल्याभर चहा उकळतोय. चहा तर ऑब्वियसली सगळ्यांना माहीत असेल, इथं शिट्टी वाजवतोय, बटाटा शिट्टी वाजवतोय. तर इथं आहे मस्त दुधाचा चहा. मस्तपैकी आपण हे बटाटा शिजल्यावर फोडणी देऊ. फोडणी देण्यासाठी ऑलरेडी मी रेडी केलेलं आहे, मी थांबत नाही, टाईम वेस्ट करत नाही गाईस, भूक लागली पटापट. तर चला, आणि हे बघा शिट्टी वाजताय, 2 शिट्ट्या झाल्यात गाईस. तर अजून होऊ द्या, अजून एक होऊ द्या, मग आपण हे लावू उतरू, ठीक आहे. मग तुम्हाला दाखवते मी फोडणी द्यायचं, ओके. मस्तपैकी करून खावा. जिंदगीमध्ये काय आहे काही नाही गाईज, चांगलं राहावा, चांगलं खावा, चांगलं बोला, हेच आहे ना लाईफ. तर ठीक आहे, चला ह्याला अजून एक शिट्टी मारू द्या. मस्तपैकी आपण ह्याला सोलून घेऊया, मस्तपैकी पुऱ्या करू, मग संपला आपलं काम. मग तुम्हाला दाखवते कसं मस्तपैकी दिसतंय आपला नाश्ता आज कडक मस्त. पुऱ्या ठेवायला आमचं आहे टोपली, खूप वर्षाचं आहे टोपली. तर आहे तर चांगलं, कशाला फेकायचं ना गाईज, आम्ही हेच यूज करतो टोपलीमध्ये. मराठीमध्ये टोपलीच बोलतात ना, टोपली ना, चपाती ठेवण्यासाठी आम्ही ह्याच्यातच ठेवतो, है ना. तर चला आपण करूया. गाईज बघू शकता, मी तर हात धुवत होते तोपर्यंत माझा चहा गेला गाईज. बघा किती सारा चहा पडला, चहा ओतू गेला गाईज माझा. बघा गाईज, खूप वाईट वाटलं गाईज. गॅस मला परत स्वच्छ करावा लागतो गाईज. मला एक ना एक काम जास्त असतं, असं का होतं सिरियसली. बघू शकता गाईज, मला डबल काम आहे आज. बघा गॅस, चहा माझा होतो गेला पूर्णपैकी, चहा तर मस्त उकळतोय. मी हात धुवायला गेले होते तिथं. जाऊ द्या सोडा गाईज, नशिबात आहे म्हटलं तर करायच लागेल, कुछ नाही कर सकते इसको, है ना. तर टेन्शन नाही लेणे का, ओके ना, करणे का काम. तुम्ही बघू शकता गाईज, मी अशा पुऱ्या केल्या, छोट्या छोट्याच करते गाईज. आणि हे तेल ठेवलंय गरम व्हायला, गरम झाल्यावर तळायचे मस्तपैकी. आणि इथं पण चालू करून ठेवलं गाईज, ह्याला होऊ द्या. आणि तिथं बटाटे उकळून रेडी आहेत, फक्त त्याला छिलायचे आहेत आणि कापून त्याच्यात टाकायचं, तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता गाईज, मस्तपैकी असं फ्राय करायचं.
डीप फ्राय आहे गाईज. पुरी तर असंच बनणार ना, है ना. तर बघू शकता तुम्ही, असं मस्तपैकी थोडं ब्राऊन होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे गाईज. मला तर भीती वाटते गाईज, तरी पण बघा, जान से खेल के मैं खाना बनाती हूँ खुशी से ना. बघा कसं टमटमीत फुगले गाईज मस्तपैकी, है ना. मला थोडं ब्राउनिश होस बघा गाईज, कसं मस्तपैकी टमटमीत फुगले का नाही मस्त, है ना. हे असं करून घ्यायचं मस्त. खावा जेवायला बनवून बाबा गाईज, है ना. तर चला मी पटापटा पोळ्यावर करून घेते. तर हे तुम्ही बघू शकता, एकदम माझ्या पिल्लूसाठी आहे. ते पण असे छोटे छोटेसे आहे म्हणून तिला छोटे छोटेसे पुरे करून देते. पिल्लू म्हणजेच माझी भाची गाईज, माझ्या भावाच्या मुलीसाठी करते मस्तपैकी, तिला आवडतात. चला आमच्या पण पुऱ्या झाल्यात, हे बघू शकता, हे तिच्या पुऱ्या आहेत. तर चला आपण बघा मस्तपैकी फोडणी देऊया एकच नंबर. तर त्याला फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. हे बघा, उकळलेले बटाटे मॅश करून घ्यायचे किंवा कापायचे आणि मिक्स करून टाकायचे आहे ना गाईज. तर बघा डायरेक्ट मी मिक्स करून टाकलं, झालं आहे आपलं बटाट्याची भाजी. तर सिंपल आहे. तर चला माझ्या भाजीला पहिलं वाढूया. तर बटाटा भाजी पुऱ्या जेवढा ती एवढं खाणार नाही, जेवढं खाते खाऊ द्या. प्लेटमध्ये ठेवलं आहे मी. आणि नारळाची चटणी गाईस तुम्ही करून खावा, कर्नाटक स्पेशल आहे मस्तपैकी, एकदम झकास लागतं. हे माझं प्लेट आहे गाईस मस्तपैकी, या नाश्ता करायला. तुम्ही बघू शकता, आपल्याला चहा लागतो नाश्त्यामध्ये, है ना. तर हे माझं पिल्लूचं ताट आहे मस्तपैकी एकदम कडक. गाईस फायनली बटाट्याची भाजी पुरी एकदम मस्तपैकी झाला, नाश्ता झाला आमचा मस्तपैकी करून. गाईस कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा, ठीक आहे. आणि सबस्क्राईब करा माझा चॅनल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. हां, आणि तुम्हाला सांगते बटाट्याची भाजी कशी आहे ना, मी फटाफट गाईज, खूप उशीर झाला होतो, झाला का नाश्ता, झाला का नाश्ता, झाला का नाश्ता असं बोलत होते. म्हणून मी काय केलं, फटाफट तुम्हाला ते बटाट्याच्या भाजीची रेसिपी अर्धी दिसली असेल, अर्धी नाही पण. तर बटाट्याच्या भाजीमध्ये काय लांबके कांदे कापून घेतले होते, मिरच्या होत्या, जिरा मोहरा होता, कढीपत्ता होता, आणि तेलामध्येच मी मीठ टाकून मिक्स करून घेते गाईज. चवीनुसार मीठ टाका, है ना. चवीनुसार मीठ टाकून आणि ते शिजलेले बटाटे पटापटा माझ्या भाजीने सोलून दिले गाईज. हॅट्स ऑफ आहे तिला आणि थँक्यू बोलते तिला. ते एवढी छोटे असून मला बटाटे सोलून दिले तिने फटाफट, ठीक आहे. आणि 1-2 माझ्या भावाने पण सोलले, कारण की खूप वेळ होत होता आणि भूक तर लागते गाईज ना. तर फटाफट मी काय केलं, त्यांनी सोलून दिलं, फटाफट मेश केलं. मी कापले नाही, ॲक्च्युली कापतात, मी मेश केलं. ते असतं ना, ते काय बोलतात त्याला, मेश करायचं. त्याच्याने मेश करून फोडणी दिले, है ना गाईज. सिम्पल आहे आणि करून खावा गाईज. आणि कर्नाटक स्पेशल नारळाची चटणी, काय बोलतात त्याला, खोबरा आणि फुटाण्याची चटणी गाईस, तुम्ही करून खावा. आणि कर्नाटक स्पेशल आहे, तिथं पुरी भाजी केली तर ही चटणी असायलाच पाहिजे आणि खातात. आणि तुम्ही पण करून खावा आणि मला सांगा, ठीक आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज, लव यू आणि बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया नक्कीच, ठीक आहे. तोपर्यंत काळजी घ्या, ठीक आहे ना. बाय.